जेलमध्ये जन्म झाला तो बाळ कशी कुठनं, आणि ज्याचा महालात जन्म झाला ते म्हणजे कोण? प्रभू रामचंद्र. लक्षात घ्या. पण रामचंद्र आयुष्यात हसले नाही, त्यांच्या आयुष्यात दुःख झालं, त्यांच्या प्रारब्धात दुःख होतं. आणि बाळ श्रीकृष्ण जेलमध्ये जन्म झाला तरी कायम हसत राहिले. फक्त सुदामाला भेटता नाही तर रडले. म्हणून म्हणतात मित्र असावा तर सुदामा आणि बाळ श्रीकृष्णासारखा. लक्षात घ्या. आज माझ्या बाजूला ही व्यक्ती कोण साधारण नाही. लक्षात घ्या. मत्स्य गच्छ वराह वामन नरसिंह परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कलकी हे नारायणाने घेतले 10 अवतार. या 10 अवतारांचं आपल्याला दर्शन घडवतात ते म्हणजे आमचे सन्माननीय प्रकाशजी लब्धे. एकदा जोरदार टाळ्या. वा, माझ्यात पांडुरंग बघण्यापेक्षा ह्यांच्यात आधी नारायण रूप होय होतं तुम्ही. हे खरोखर नारायण रूपी आहे. आपण भजन करतोय म्हणजे कशासाठी? आमका हा येऊन काय एकमेकाची काढूची आहे. पण हे जे दशावतार करतात सगळ्यात आमच्या कोकणातील श्रेष्ठ कला म्हणजे दशावतार. लक्षात घ्या. कारण या दशावतारामागे एवढी मेहनत आहे. तुम्ही फक्त यांना रंगल्यावरती स्टेजवर बघता, पण त्या पडद्याच्या मागे जाऊन बघा. हे माऊली सर्वजण स्वतःचा पोशाख, स्वतःचा मेकअप सगळं स्वतः करतात. बरोबर की नाही माऊली? आणि एवढी मेहनत करून सुद्धा बऱ्याच ठिकाणी मानधन, मी खास करून सांगतो कारण युट्यूबला जाईल म्हणून, की यांचं मानधन कमी आहे ना. कमीत कमी 25,000 रुपये द्यायला पाहिजेत एका कार्यक्रमाचे. ही शोकांतिका आहे आमची. आम्ही आमची कला ओळखत नाही. आम्ही दुसऱ्यांना डीजे लावायला 35,000 देऊ, पण आमच्या कलेला 25,000 नाही देणार. लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर बुवा आता तुमच्याकडे मागासपासून तुम्ही ऐकताय बुवा काय सांगतायत? गांधी टोपी, गांधी टोपी. भजन कशा करता तुम्ही? हो, ही गांधी टोपी. हा, तुम्हाला टोपी ओळखता येत नाही अजून? भजन आपण एवढी वर्ष करतो बुवा, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. एखाद्या दुसऱ्या मुलाने बोलला तर समजलं असतं. हो, ही वारकरी टोपी आहे, ही वारकरी संप्रदायाची टोपी आहे. लक्षात घ्या. सगळ्यात श्रेष्ठ संपूर्ण जगामध्ये जर कोणता संप्रदाय असेल तर तो म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. एकदा जोरदार काढा त्याच्यासाठी वा. पण त्याच्यासाठी स्पेशल तो गजर म्हणते बुवा. बरंच काय सांगलात, लिहून काढायची गरज नाही. पण बोलत राहिले तर अर्धोतास बोलण्यातच आहेत. मग मला ज्या लोकांना हे आले तेवढे त्यांना काहीतरी चांगलं द्यायचं आहे. मगर बाजू काय सांगतात? जमिनीला नो टच. हो, मी सांगले जमिनीत टच करू वया. हो, जमिनीत टच करू वया. तुम्ही जे श्वास घातल्यामुळे जमिनीशी तुमचा संपर्क होत नाही. मग याच्यापुढे काय म्हणताला? घरापासून बिना चपलाची येतं भाषणार. 1 किलोमीटरवरून पोरग्यांना उचलून लावण्यापेक्षा घराकडून चालत तेव्हा, होय की नाही? ती खरी भक्ती. लक्षात घ्या. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे साई पालखी जातात ते बघा, पदयात्री जातात ते बिना चप्पलचे जातात बुवा. बाकीचं मी चालू गजर सांगतो, कारण गजर वेगळा. तासभर बोलायचं आणि नंतर मग 5 मिनिटाचा हरीचा गजर म्हणायचा आणि बारी संपतो. तसं नको या. डबलवारीच्या सामन्याला बुवा पार कर जोडीला. डबलवारीच्या सामन्याला बुवा पार कर जोडीला. सार रसिक ही जमल, सार रसिक ही जमल, मजा येईल सामन्याला. सार रसिक ही जमल, मजा येईल सामन्याला. मजा येईल सामन्याला. Thank you.
आणि म्हणूनच आम्ही भजन करतोय बुवा. या वेगळ्या सांगायची गरज नाही रसिकांका. आणि रसिकांचं काय सांगतात, सॉंग घालूच नको बुवा. मी सांगितलं तेवढंच जाताना सॉंग घालायचे आणि घालायचेच नाही. हा हिंदू धर्माचा अपमान आहे, लक्षात घ्या. आपण ख्रिश्चन आहोत का? त्यांची ती प्रथा आहे, आमची नाही. हिंदू धर्माप्रमाणे चाललंच पाहिजे. अजून पण तुम्ही ते सॉंग काढला नाही, किती अहंकार येऊ. म्हणजे बुवा चांगला म्हणून ऐकायचा ना असा नाही म्हणायचा बुवा. कधी पण अहंकार नसावा, लक्षात घ्या. अहंकार हा आपल्याला रसातळाला नेतो. स्वाभिमान जरूर असावा आपल्या धर्माबद्दल. अजून काढत नाही बघा, आता तरी काढा. काय वाटलं तुमका? तर हे संतांनी आम्हाला हा वारसा दिलेला आहे, तो आम्ही चालवतोय, लक्षात घ्या. त्यांचे बरेच पॉईंट आहेत, हळूहळू केंद्रातून सांगणार. त्याच्यासाठी स्पेशल वेळ नाही काढणार. चला, म्हणून त्या पांडुरंगासाठी एक गाणं बुवा. पांडुरंग करतात म्हणून. पंढरपुरात काय वाजत गाजत, पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. म्हणजे माझ्यापासून जवळ मी म्हणून घ्या, पुढे हिंदळा आणि पुढे हिला म्हणून घ्या पिठभाव. त्यांच्यासाठी पाटील बुवांनी एक अतिशय सुंदर असं गाणं म्हटलेलं बघा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा
सांगितलं मी म्हशीची बाळी घातली. म्हशी तुमच्या सोन्याची बाळी घातला काय हो मग कोणतरी घेऊन जाय बरोबर की नाही. आज फॅशनच आहे बघा. काला येतात तुम्ही ना महा काळाप्रमाणे चाललंच पाहिजे पण आपली संस्कृती सांभाळून. आमचे काय पूर्वज कानात बळी घालीत काय होते. छत्रपती शिवाजी महाराजांना नीट बघितला होय. आता माझ्याकडे बघावं बघा जी इंग्रजी बोलतात अदरवाईज लय इंग्रजी येते अंका. गावा केले गावात बुवा गावा केले आणि असंच स्टेज बी बांधला होता आणि जत्रेमध्ये महोत्सव चालला होता आणि सत्कार समारंभ चालू होता. ते एका सांगले हो बुवा इले मुंबईतून चाकर मानी इलो हेंगावर बोलवलं नाही स्टेजवर आणि हेंगा विचारलं नाही काय हो तुमका इंग्रजी बोला घेता बोलता होय तर इंग्रजी माका येता अदरवाईज सगळंच येतं माका. हेंगा झाले एक काम करावं तो सुरेश नाही उभा ते का वर बोलवा. आणि इले माईक घेतल्याने होतं हे सुरेश कम हिअर. सुरेश येलो सुरेशचा सत्कार झालो. सत्कार झाल्यावर त्यांना सांगल्याने आता एक काम करा त्या सुरेशला सांगा परत होतं तरी जाऊन उभं राहू म्हणजे खाली उतर. यांका काय पुढचा येईल नाही अदरवाईजच्या मागे माहीत नाही अदरवाईजच्या पुढे माहीत नाही. हे परत काय हे हुशार आता बघला तर मगाशी चुकी कशी हायची केल्यानी नो टच हे गेले काय गेले नाही. तो सुरेश पहिलं ते उभं होतो काही जाऊन उभे राहले आणि ठेचून ते का म्हणते हे सुरेश कम हिअर. जे काय कळला तो असलो नाही कळलं तर घरात जाऊन असतो. हे आता यांचा इंग्रजी फाडफाड कोकटे हा तर बरेच आहेत. आज आमच्या या ठिकाणी प्रेमराज साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांनी हा आयोजन केलेला आहे बरोबर की नाही. त्यांच्यासाठी दोन गाणी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. हिंगलाय देवी तू हिंगलाय देवी हिंगलाय देवी तू हिंगलाय देवी जावे गावानू तुझ्या तोंडीला जमलाय तारा देवला तुझ्या तोंडीला जमलाय तारा देवला तुझ्या तोंडीला जमलाय तारा देवला. तेवढं माऊली केलं मी बाकी पुढचा बुवा करणारच आहे. संदीप पालव बुवा
कोपरगाव भजन मंडळी बुवांकडून सप्रेम भेट आलेली 101 रुपयाची. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा भजन फॅशन बघा. मगाची बुवानी सांगितलं, माझ्यावरती सांगितलं माका झील झालो. पहिली गोष्ट माका झील नाही, माका दोनवली चेडवा असत. आणि त्याला सांगल्यान काय तुका आता ते का काय बोलायचं आहे, काय हो अभ्यास करतात की नाही काय होतं लक्षात घ्या. आज अशी फॅशन आहे ना माऊली, आज या ठिकाणी बऱ्याच महिला पण बसलेल्या आहेत. एखादी मुलगी झाली मुलगी तर मामी येतली आणि म्हणताली काय गोगो म्हणतली चेडू माझ्यासारख्या दिसतात. काकी येतली म्हणतो नाही नाही गो काय सांगतो माझ्यासारख्या त्याचा ना खा. आते येतली सांगतली काय हो काय सांगतात चेडू माझ्यासारख्याचा. पण ताच चेडू 17-18 वर्षाचा झाला आणि त्या पळून गेला कोणाबरोबर तरी, मग तीच सगळे एकत्र जमा होतली. सगळी काकी मावशी आत्या मामी आणि मग म्हणतली एकमेकांका गुडच्या म्हणतली कोणाच्या वळणात गेला कोणाच ठाऊ. ही आजची रीत आहे. फॅशन करा. हल्ली बघा मुलांची फॅशन कशी आहे, हल्ली फाटक्याला जास्त किंमत आहे, चांगल्याला किंमत शून्य आहे. फाटकं जे आहे ना त्याला जास्त किंमत आहे आजच्या तारखेमध्ये. आज बघा दुकानात गेला चांगली पॅन्ट असेल तर तिची 1000 रुपये किंमत असेल तर फाटलेल्या पॅन्टीची किंमत 2000 रुपये. कारण आमचो झील काय करता 32ची कमर आहे, आता 34ची पॅन्ट आणतो म्हणजे लो वेस्ट. आपण या वेस्टर्न स्टाईलमध्ये ना आपण फुकट चाललेलो आहे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला म्हणतात ज्याच्या घरात संस्कार चांगले, त्याच्या घरात संस्कृती चांगली, त्याच्या घरात संस्कृती चांगली, त्याच्या घरात संतती चांगली आणि ज्याच्या घरात संतती चांगली त्याच्या घरातच सुखशांती नांदते. मगाशी बुवान सांगितलं सुख आणि दुःख, त्याच्यावरती एक गोष्ट तुम्ही सांगितलं त्याच्यावर सांगणार बुवा. सुख आणि दुःख, इथे बसलेला प्रत्येक माणूस दुःखी आहे लक्षात घ्या. पण एकदा धर्माला 2 मुलं झाली, एक सुख आणि एक दुःख. 2 जण मैदानात खेळायला गेली, दोघांचे कपडे वेगळे वेगळे. दोघं खेळायला गेली तर दुःखाबरोबर खेळायला तयार नाही, तो सुखाबरोबर खेळायला लागला. जसे आम्ही खेळतोय लक्षात घ्या. तो सुखाकडे म्हणजे आजच्या सारखे सांगायचं तात्पर्य काय की ज्याच्याकडे पैसा त्याच्या मागे सगळे धावतले, गरीबाच्या मागे कोण जाणार नाही लक्षात घ्या. सगळे सुखाबरोबर खेळायला लागले, तो दुःख रडत आला घरी आणि आईला बोला आई बोलतो माझ्याबरोबर कोण खेळतच नाही. शेवटी आई ती आई लक्षात घ्या. गांधारीला पण 101 मुलं होती, पण त्या सगळ्या मुलांवर तिचं प्रेम होतं. जसं बुवांनी मगाशी खूप चांगलं सांगितलं, आई वडिलांबद्दल 100% चांगलं सांगतात ते, बरोबर बुवा जे आहे ते आहे. तर तो दुःख बोलल्यावर आईने काय सांगितलं परत मैदानात जा आणि सुखदादाला बोलवून घेऊन ये. सुखाला बोलवून आणलं. आईने काय केलं सुखाचे कपडे दुःखाला घातले, दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि दोघांना परत मैदानात पाठवलं. मैदानात गेल्यावर सगळेजण त्या दुःखाला सुख समजून खेळायला लागले. म्हणजे काय वरती काय आहे सुख आणि आतमध्ये आहे काय ते दुःख. म्हणजे आता तुम्ही सगळे बसलाय, सगळे दाखवता मी सुखी आहे, पण तुमच्या आतमध्ये दुःख दडलेलं आहे आणि हे खरं अध्यात्म आहे बुवा लक्षात घ्या. कोण सुखी नाही आहे असा सर्व सुखी शोधून पाहे काय रे म्हणतात ते हो सांगा ना. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात तोची शोधून पाहे. तुमच्या आता ते काय ते तुम्ही मगाशपासून ओव्या म्हणताय ना ते म्हणण्याचा प्रयत्न करतोय, पण ओव्या म्हणताना आपल्या संपूर्ण त्याचा अर्थ पटवून देता आला पाहिजे. नुसत्या ओव्या म्हणून सोडून द्यायचं नाही, ते अर्थ पूर्ण सांगायचा आणि मग पुढे हात घालायचा. चला तर फॅशन येतात. एक गाणं असं झालं त्याच्यावरती तोड नाही कोणाला कुठलं बी. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. फॅशन सांगतोय बघा हे गाणं एवढं अजरामर आहे. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्य नारायणाची तू ऐक सत्य नारायणाची तू ऐक सत्य नारायणाची
म्हणतात मुंडी आली जिलेबी बायली, आता नवीन गाण्याला प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून म्हणते गद्दार मला, गद्दारी करून म्हणते गद्दार मला, पाखरा ओल्ड इज गोल्ड. मगाशी बुवानी सांगितलं आई आणि वडील एक लक्षात घ्या, आई ही का श्रेष्ठ आणि वडील पण का श्रेष्ठ. कारण आई बघा आपण ठेच जर लागले आपल्याला तर आपण पटकन काय म्हणतो आई ग. त्याचं कारण 9 घटका 9 महिने ही आई आपल्याला उदरात पाळते आणि म्हणून आपल्या छोट्या छोट्या गोष्टींची आईला लगेच जाणीव होते, म्हणून ती पटकन आपल्या मागे धावते. पण तुम्ही रस्त्यावर चाललाय रस्त्यावर आणि एखादी भरधाव गाडी तुमच्या अंगावर आली तर तुम्ही काय म्हणता आई का नाही म्हणत, काय म्हणता बापरे. म्हणजे छोटं दुःख असेल छोटा प्रॉब्लेम असेल तर आपण आईकडे जातो आणि जर मोठं एखादं संकट आलं आपल्यावर तर आपण आपल्या बाबाकडेच धावतो बुवा, बरोबर ना. नवीन पॉईंट लक्षात ठेवा. हा तर हे आई वडील. मगाशी माझी पण आई गेली म्हणून मी आता माझं नाव बोर्डावर लिहिलं असेल तर बघा प्रदीप साधना सदाशिव सावंत असं माझं नाव मी आता बदललेलं आहे. कारण माझी आई माझ्याकडून गेली, या जगातून गेली, पण ती तिच्या नावासोबत मी मरेपर्यंत माझ्यासोबत राहिली पाहिजे. जेव्हा जेव्हा मी माझं नाव सांगेन तेव्हा तेव्हा माझी आई मला आठवली पाहिजे, म्हणून मी ते माझं नाव बदललेलं आहे हो. आणि मी बोलतो तेच करतो. हा बघा एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी वाजवा. कारण बुवा नम्रपणा आहे ना हा सगळ्यात चांगला गुण आहे. लक्ष घ्या तुम्ही पायाचे संस्कार तुम्हाला पटलं असेल कदाचित, मी खोटं नाही बोलत कधी. ह्या पेटीवर बघा ही नारदाची खुर्ची आहे, ह्या नारदाच्या खुर्चीवर बसून आपण खोटं नाही बोलू शकत कधी, आणि जो खोटं बोलला तो संपला. लक्षात घ्या. म्हणून ही खूप पवित्र स्थान आहे. कारण बघा या स्थानाला बोलतोय मी, खाली उतरलो मगाशी आलो कपडे पॅन्ट शर्ट घालून तर मला कोणी ओळखलं नाही. जसे मी कपडे चढवून वर आलो तर त्यांना कळलं की मी बुवा आहे. खुर्चीवर आहे म्हणून तुम्ही मला बघताय, मी आता रस्ता भेटून तुम्ही मला ओळखणार नाही, कारण स्थानाला महत्व आहे. लक्षात घ्या. मगाशी बुवानी सांगितलं त्या स्त्रियांच्या डोक्यावरची टिकली दिसत पण नाही, खरोखर शोकांतिका आहे आमची. त्या टिकलीमध्ये एवढं महत्व आहे. एकदा सीतामाता अशोक वाटिकेमध्ये बसलेली, हे भांग भरत सिंदूर भरत एक परत घेऊन बसलेली आणि ते हनुमंत गेला. हनुमंताने विचारलं माई काय करते, तेव्हा तिने सांगितलं बाबा रे हे सिंदूर मी जेवढं लांबपर्यंत भांगात भरीन तेवढं माझ्या रामाचं आयुष्य वाढेल. आणि असं म्हटल्यानंतर ताबडतोब त्या हनुमंतांची परत घेऊन आपल्या डोक्यावर ओतली आणि तो कायमचा सेंद्री रंगाचा, तुम्ही जो हनुमंत पुसता ना शनिवारी जाऊन, तो सेंद्री रंगाचा तेव्हापासून झाला. लक्षात घ्या. हे त्या टिकलीमध्ये नाही त्या कुंकुमामध्ये महत्व आहे. लक्षात घ्या. पण माझं म्हणण्याचा उद्देश काय की कालायचंच महिनामा पण बुवाने बघायचं काळी साडी काळी टिकली आमच्याकडे कोण वापरतात हे तुम्हाला माहिती आहे. जर महिला वापरत असतील तर ती वापरू नका. समजलं का. जी बाई म्हणजे आपल्या गळ्यात मंगळसूत्र असतं बायकांच्या बघा, मंगळसूत्रामध्ये एक डवली असते. ह्या 2 डवल्या कधी आल्या जेव्हा शंकर महादेवानी जेव्हा म्हाळसाबाई बरोबर लग्न केलं तेव्हा 2 डवल्या आल्या. पहिली पार्वतीच होती आणि मग म्हाळसा आली, म्हणून त्या आपण 2 डवल्या घालतो. पण ती डवली जर तुम्ही अशी हातात धरून आपल्या नवऱ्यासाठी काय मागितलं, मनापासून देवाकडे मागितलं महादेवाकडे, तर 100% तुमचं मनोरथ पूर्ण होणार. एकदा करून बघा, नाही झालं तर मला पुढच्या वेळी भजनाला कुठे आलो तेव्हा माझ्या थोबडावा मागा. आणि ही अध्यात्माची ताकद आहे बुवा, लक्षात घ्या. त्याचबरोबर अजून एक महिलाला सांगतो, महिला बसल्यात म्हणून सांगतो खास करून, आपला जो उंबरटा असतो उंबरटा, हा उंबरटा कधी घराचा उंबरटा लाकडाचा असावा, टाईलचा नसावा. कारण त्या उंबरट्याला महत्व काय सांगतो, कारण तो उंबरटा नरसिंहाचा अवतार जो नारायणे घेतला तो त्या उंबरट्यावर बसून घेतलेला आहे. म्हणून त्या उंबरट्याला कधी लात मारू नये, त्या उंबरट्याला कधी पाय देऊन जाऊ नये. त्या रोज उंबरट्याची पूजा करावी, येता जाता आणि उजवा पाय टाकूनच घरामध्ये एंट्री करावी. तुमच्या आयुष्यामध्ये नाही बरोबर झाली तर सांगेन द्या हे 100% कराय.
बोलतो ना ते मी नाही बोलत, परमेश्वर बोलतो. माझ्याकडे काय नाही लिहिलेलं आहे, कारण माझं एकच आहे, माझा विश्वास त्या परमेश्वरावर आहे. त्या परमेश्वरावर विश्वास टाका, तुमचं कधीच काय वाईट होणार नाही. फक्त एकच त्याला पत्ते आहे, ते म्हणजे स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. ज्या दिवशी दुसऱ्याचं वाईट चिंता त्या दिवशी तुमच्याकडे कोणतरी खड्डो काढतो. आणि हेच खरं अध्यात्म आहे. या भजन माध्यमातून हेच आम्हाला सांगायचं असतं. बुवा मी तुम्हाला काय मुद्दाम बोललो नाही, मला ते बरं नाही वाटलं, कारण तुमचं नुकसान आहे. काय तुम्हाला अपमान वाटला तिथं माफ करा, अपमान वाटून घेऊ नको, लहान आहात तुम्ही माझ्यापेक्षा, पण हे असं करू नको, पुढे झाला. तर आई बघा, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. पहिला गुरु माझा आपली आई असते, लक्षात घ्या. त्या आईसाठी गाणं म्हणतो बघा, जमलं तर आवडलं तर टाळ्या जरूर वाजवा. रडत धाई धाई ग, चुकलं तुझं बाळाई, रडत धाई. बघा, त्यांची आई आज नाही आहे, माझ्या सकट. त्यांच्यासाठी हे गाणं मी डेडिकेट करतोय. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये ना माझे आई 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 ग. सावली निघून गेली, पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला. सावली निघून गेली, पडलो मी उन्हाला, दूध पाजते. दूध, त्या दुधाचा एक थेंब बनायला आईला आपल्या रक्ताचे 4 थेंब आटवावे लागतात. लक्षात, तेव्हा कुठे जाऊन तो एक थेंब बनतो दुधाचा. मुळात काय म्हणजे आपण आपल्या आईचं रक्त पिऊन मोठे होतो. त्याची जाणीव आपल्या प्रत्येकाला ठेवायला पाहिजे, तरच आपल्या आयुष्यामध्ये. कारण ज्याच्यामुळे आई वडील रडतात, लक्षात घ्या, ज्याच्यामुळे आई वडील रडतात ती मुलं कधीच सुखी होत नाही. आई वडील आपल्या मुलासाठी रडतातच, पण ज्याच्यामुळे रडतात तो मुलगा किंवा ती मुलगी कधीच सुखी होत नाही. आणि हे त्रिवार सत्य आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा. हा, नवमाताचा गोळा तुझी वागविला, हाताचा पाळणा तुने त्राचा दिवा केला, त्यासाठी थोडंसं आटोपता घेतो. मग आता एकच सांगतो की आज आपण हे बसलोय, सगळ्यात आपण कृतज्ञ असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, ज्यांनी आम्हाला जगावं कसं शिकवलं. छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला मरावं कसं शिकवलं. एकदा त्या राजासाठी एक गाणं म्हणतो आणि बाबासाहेबांसाठी एक गाणं, कारण हे गाणं ह्या भजनात व्हायलाच हवी, कारण हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. लक्षात घ्या.
ज्यांनी संविधान लिहिलं आजही कोणाच्यात हिंमत नाही संविधान बदलायची, बरोबर की नाही? त्यांच्याकडे 33 डिग्र्या होत्या, आमच्याकडे आता ग्रॅज्युएट झालं की आम्ही छाती बुडवून बाहेर करून फिरतो. पण त्या माणसाने कधी गर्व नाही पाळला, लक्षात घ्या. आणि ते होते म्हणून आज हे संविधान आपल्या हितामध्ये आहे. आज ज्या महिला आपल्या म्हणजे सुरक्षित आहे. थोडक्यात हे तेव्हा ते संविधान दिलं बाबासाहेबांनी महिलांसाठी, म्हणून आज तुम्ही याच्यात लक्षात घ्या. आज तुम्हाला ज्या सुट्ट्या मिळतात, मुलबिल झालं की ज्या सुट्ट्या मिळतात ते तेव्हा त्यांनी दिलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यात त्यांचे आपण आभार मानणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जातपात हा विषय नाही, पहिलं राष्ट्र आणि बाद में कास्ट, लक्षात घ्या बुवा. हां चला, गजर मी संपवतो कारण उशीर झालेला आहे. डायरेक्ट गजाला पकवत घे. तो टाइम किती सांगा? तुमच्याकडे रेकॉर्डिंग 38 मिनिटं झाली. 1 तास काय फेकता? प्रदीप सावंत बुवा असं आहे, लक्षात घ्या. मी आता वाढवतो. आता तुम्ही पण 38 मिनिटातच सुपर बारी संपवायची. विजय संपलो नाही. गजर अर्धवट ठेवावा लागतो कारण काळायात अस्मै नमः. हे कधी आमचे दिवस जाणार? विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा.